विनोद चव्हाण काय ते तुम्हाला ते सांगतो आता. आम्ही काय मेलेल्या आईचं दूध पिळलेली बोळ आहे. ये भागे आम्ही बुवा फ्रेंडशिप जपतो आमच्या इगो पेक्षा. आणि बुवा जे काही बोलले त्याच्यावरती मी बोलणार आणि तुम्हाला कंटाळवणार नाही. या ठिकाणी रुद्र गागुष्टे यांच्याकडून योगेशसाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि अजित मटकर यांच्याकडून सोनवडे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. आमच्या परशुराम मुळे गजर लिहिलेलं बघा. भजन नोवे फॅशन भजन पाटील बुवानी जमली काशीराम फरक बुवा आणि इतर नामवंत सगळे भजनी बुवा. आणि आपण काय करतोय मगाशी माता भगिनींनो तुमच्या साक्षीने सांगतोय. मी काय वाक्य बोललो तो सांगतो. काय बोललेलो मी तुम्हाला. या बुवाने सांगितलं की भांडी घासू नका. त्यावर मी सांगितलं तुम्ही भांडी घासू नका याला भांडी घासायला बोललो. या बुवाने किती नालायक बुवा असेल तो बघा. नालायक. भजन नुसतं चांगलं असून उपयोग नाही हो. त्याची नियत चांगली लागते. आणि काय सांगितलं की तू घरी थांबू नको तुझ्या घरी मी जातो. याचा अर्थ काय होतो मला सांगा. घरापर्यंत भजन जायला लागले. घरापर्यंत लाज वाटत नाही. मी जर बोलू याच्यावर मी बोलू शकत नाही. मला बोलता येत नाही. पण माझ्यावर तसे संस्कार आहेत. मी एक माता भगिनींचे कान सुरुवातीला सांगितलं. माता भगिनींच्या हाताची गोष्ट कानामध्ये जाणार नाही असा माझ्या मुखातून एकही शब्द येणार नाही. पण या बुवाने तसा शब्द उच्चारला. मग मला सांगा मी काय बोलावं यानंतर. तो बोलताना बोलून गेला मला तू घराकडे थांबू नको मी जातो घरी तुझ्या भांडी घासायला. मी नाही बोलू शकत. तू आता गावी आहेस तिकडे कोण भांडी घासताय असं मी बोलू शकत नाही. त्याच्यासाठी संस्कार लागतात. आणि या लेवलची जर भजन करायची असेल तर त्या उजव्या सोंडेच्या गणपतीला स्मरून सांगतो मी भजन थांबवेन. पण या लेवलची भाषा माझ्या मुखातून कधी येणार नाही. हे पैशासाठी हापापलेले लाचार बुवा आहे. आम्हाला शिकवतात बोलायला. मगाशी तो सांगत होतो मी सगळं सांगतोय फक्त हे त्याला जरा टॉनिक देतोय. टॉनिक. परशुराम मुळे माझ्या काय सांगितलं तुम्हाला माहिती नाही. परशुराम बुवा कोण. लहान लहान मुलांना माहिती नाही. या वयस्कर लोकांना माझ्या सगळ्या माहिती आहे. परशुराम बुवानी माझ्या काय केलं. कदम बुवानी काय केलं. पाटील बुवानी काय केलं. आणि ही तारकांना जन्म गेली आता होती. 4 स्वर वाजून येतात म्हणजे आम्ही बुवा असं नसतं. बुवा वाणी नीट लागते. वाणी लक्षात ठेवा. आज प्रकाश पारकर बुवा का करले हो. प्रकाश पारकर बुवांचं भजन आम्ही करतो तेवढं नाहीये. मी सांगतो प्रामाणिक. पण त्यांचं जे वाणी आहे ना वाणी त्यांच्या वाणीमध्ये जो बोलू आहे यामुळे 35 ते 40 वर्ष आमचे प्रकाश पारकर या क्षेत्रामध्ये तरले भगिनी. तुम्हाला माहिती नसेल तर ऐका. कधी त्यांच्या मुखातून घालणारे शब्द आले नाही. मला एक सांगा म्हणजे मी मोठेपणा सांगत नाही. युट्यूबच्या
च्या माध्यमातून आपण ऐकत असाल तर गुंडू सावंतांनी मी जास्तीत जास्त कार्यक्रम करतो असं माझं आधी स्वतःचं मत आहे. तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही स्वतःचं ठरवा. ह्यो आमच्या पासून शेपूट धरून येता ह्यो बुवा हे का आम्ही सध्या ठरवलं तर 4000 बाण्या झाल्या असतील तर 30 वर्षातला मला हिसाब सांगावा याने सांगू शकतो का? हा पहिल्याच वर्षी बारी केली एका 150 बारी येईल फक्त थूक लावायची लोकांना. 4000 केल्या युक्रे बुवांबरोबर कार्यक्रम केले मी. आता ते तुझ्या बरोबर बसतायत काय मला सांग. तुझी हिंमत असेल तर त्यांच्या बरोबर एकदा बसून दाखव. का नाही बसत आता तुझ्या बरोबर? कारण तुझं तोंड गाठा. तू काहीतरी हे बोलू आमका बोलू नको रे. युट्यूबला हे जाऊन दे युट्यूबला ते जाऊन दे. ताच गेला युट्यूबला आणि मेलं धगावलंस. आता तो पळालो वर्षात सुरुवातीक त्याच्यात पावर होती तर येऊन कसा व्हाया होता होय. आणि मंडळात विनंती आहे त्याचा जर झाला असा 1 नंबरचा तर त्याला बोलवा होय. नाही तर त्याचा रावणासारखे झाला असा. जुन्या लोकांना माहिती आहे माझ्या भगिनींना ह्यो विषय माहिती नाही. रावणासारखी कधी परिस्थिती झाली असं म्हणून तो थांबलो असं. त्याच्या मंडळात विनंती आहे तर मी गजर हय थांबवतोय. त्याचा पहिलं बोलवा लागलं. गजराची माझ्या सुरुवात मी त्याचं गजर चालू झाल्यावर अर्ध गजर झाल्यावर गेलोय. त्याला लाज झाली. ते काका होईले त्यांनी सांगा पाहिजे होतो काका होय खुर्ची घ्यावा आणि बसा. गजर पूर्ण झाल्यावर रंगदेवते हात मारल्यावर तुम्ही मका हात घाला पेटीत यो घालून मोकळो आणि बरं त्यांना सांगता ह्या का घाला मी बोलो होय. 30 वर्षात तपश्चर्या केलेलो बुवा हो या काय नाही ह्यो हंको हा नुसतो. आम्ही आपली त्याची इज्जत करतो कारण त्याचं भजन चांगलं. आपण मगाशी मागा सांगता आतापर्यंत माका ह्या बुवानी दूषणं लावलेली लोके बुवा म्हणजे ऑर्केस्ट्रा करणार बुवा. आणि आपण काय केलं गजरात आणि म्हणता जय जय महाराष्ट्र माझा ह्या गाणं म्हणतो. जय जय महाराष्ट्र माझा जर महाराष्ट्रात राहून जर आम्ही म्हणू शकलो नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणणार? तुम्ही सांगा ना. लाज वाटत नाही मग ह्या कसा म्हटलं प्रेमावर तुझ्या प्रेमा कांडा लागला ह्या वयात प्रेमा करतो. म्हाताऱ्या ह्या वयात प्रेमा करतो. पोरा झाली लग्न म्हटले की नाही सांगा. म्हटले ना कितपत हे बघ. अरे आम्ही म्हणतो की आमची गाणी ऐका तुम्ही बुवा झाला तर गाणं कसं आता नीट आहे जरा बेटी कमी करा त्याला खाजवते जरा आता. आणि विश्वस्त अध्यक्ष बोलत त्यांना मी विनंती करते त्याला जाग्या राहणार नाही तर मी जाणार नाही. प्रेमावर भरले तुझं आता मन भरले तुझं. गाण्यामध्ये 100% बरोबर आहे. मग माका एक सांगा की सुज्ञ कलावंत तुम्ही मायबाप भजन श्रोती जर आहात सॉफ्टनेस मध्ये कुठली गाणी म्हणायची ह्याचा अक्कल हा. आता माका सांगा ह्या गाणं मी म्हणते तर सॉफ्टनेस तालात काय सांगा बघा. गाण्याच्या पद्धती असतात. तार सप्तकात कुठलं गाणं गायचं, मध्य सप्तकात. अरे मध्य सप्तक सोडून कधी भजनच केलंच नाही.
तर तुका तार सप्तक आणि मद्र सप्तक कळतले काय. आता दुसरं एक गाणं बघा. गाणी आमका शिकवतो, गाण्याच्या नादात तू माझ्या लागा नको. आम्ही उष्टा खरकाटा टाकलेला घेऊन तुम्ही भजन करा. सखी मंद थाल्या म्हणजे समजदारांना जरी या समजात मी जा बोलते तर चुकीचा हा का योग्य हा, या ओंडग्या बुवा बरोबर लागा नको. जी गाणी बुवा उंच स्वरात गायची असतात ती उंच. आता उदाहरण दुसरं एक गाणं बघा. आता हे गाणं तेरी उम्मीद हे गाणं खाली आहे, पण हे मी नेहमी वरच्याच पटीत म्हणतो ना, मला ते सूट होतं. तू म्हणाल बघ ना, तू हैसून पिवळं पट्टो मारीत पुरापर्यंत जाशील. हैसून आपली चॅलेंज आहे. तुम्ही म्हणताय त्या स्वरात म्हणाल दाखव, माझ्या धमकात येऊ. आणि ह्या गर्वाचा नाही, लोकी मी पाना झालो गर्व झालो. काका तुम्ही सांगा, गर्व झालेल्या बुवा 25 वर्ष या क्षेत्रात तुम्ही टिकवशाल काय? तुमका माझी आज ह्या गावात आणि पंचक्रोशी दिलेल्या जणांना तुमच्या समोर सांगते, उद्या सकाळी ह्याचा एक फोन करा फक्त. तुमचा गर्व कोणाक झाला तो कळा. ह्यांनी जर तुमचा फोन उचलल्या ना, तुम्ही सांगशाती पै घरांनी त्यांचा भाऊ फोन उचलणार, ह्यो फक्त पाकिट घेणार, वाटेल लागणार. अरे स्वार्थी बुवा तू आमका शिकवतोस प्रामाणिकपणा. बुवा आम्ही लहान असू दे आणि माऊली बुवा हे शब्द तू उच्चारू नको. तेव्हा शपथ सांगतोय, माऊली या शब्दात तू कलंक असस. तू माऊली शब्द स्वीकारण्याच्या योग्यतेचं बुवा नव्हे. फक्त तोंडावर एखाद्या माऊली म्हणायचा आणि मागून तिची केंड करायची, असो बुवा असस तू. जरा पेटी कमी करा, गाणं ऐक जरा. तेरी उम्मीद तुमका सांगतोय बघितलं. ऍक्च्युली हा दिवाना पिक्चर मधला गाणं. त्यावेळी जर मी जन्म केला असते तर मला स्वतः ऋषी कपूरने सांगितलं की त्या पिक्चर मध्ये तुका घेतलं असतं गाणं म्हणा. ह्यात मी देवाची शपथ घेत नाही, पण खरं सांगतोय, नको त्या ठिकाणी मी शपथ घेत नाही. माका त्या दिवाना पिक्चर मध्ये दिव्या भारती बरोबर माका गाणं म्हणायचा होता या. आणि ह्याचा पाठवून ढोलक्या वाजवून त्यामुळे अरे बारीचे बुवा रंग बदलतो. तू घरापर्यंत जातोस बारीचे. आपल्या बायका मुलांनी काय केलं नाही बसा. हा ह्यात जर माझ्या बरोबर बोललोस म्हणून सुटलोस, ह्यात जर गुंडू सावंत बरोबर बोललो असतोस ना, खरंच कुठं ह्याच्या तोंडात मारल्या असतात. त्याला गुंडू सावंत म्हणतात माझं, पण माझ्यात तसे संस्कार नाही. आणि या लेवलला बुवा बारीक जर करूची असं तर मी आज सांगतोय, परत जर असा वाक्य तुझा घरापर्यंत कधी गेला, तुझ्यावर काठ मारून मागे पुढे बघू जाई नाही. मी घरापर्यंत नाही जायचा. आपल्या बायकाने मुलाने आईने काय केलंय सांगा ना. या लेवलला भजना जातात. याचा अर्थ काय? तुका लोके बुवाची बारी तुटत नाही. लोके बुवाचा आवाज तुका त्रास देत नाही. तेरी उम्मीद तो सिर्फ तुमसे प्यार है सनम, तो सिर्फ तुमसे प्यार तेरी उम्मीद आए
बैलगाडीच्या पुढे जाऊन कुत्रा उभ्या नाही राहणार. तो विषय काय हा, बैलगाडीच्या खालून जर कुत्रा चालता तर हवाली घालता आणि त्या कुत्र्या वाटता ही बैलगाडी मीच ओढतोय. तो ह्यो गुडगो सांगता चढावाच्या वर जाऊन उभ्या राहता आणि म्हणजे बैलगाडी ओढून घेऊ असता. म्हणजे किती अज्ञान आता बघा. सुधारलेली नाही ही, म्हणजे फक्त आमच्या बरोबर राहून थोडीशी नावा रूपा गेली होतो, नाही तर ही सरलेली आहे आता. हा नाही मगाशी तो सांगता 2 नंबर पिक्चर मध्ये म्हणता काय का झुकेगा नाही झाला म्हटलं, कोणी सांगता. मग आता होय तुका आणि त्या पिक्चर मधलं गाणं तू माझ्यासमोर म्हणशील, म्हण बघूया, म्हणजे तुझी विद्वत्ता काय ते बघणार. नाही तर मी म्हणते एक स्वर जरी चुकलो तरी 1 रुपया घेतल्याशिवाय नाही. पण नाही ना बुवा, या वातावरण गणेश जयंतीचा हा, आपण काय करू काय त्याचा भान ठेव. अरे गाणी सगळी काय का जेव्हा तुला बघतो काय का आऊदा गाण्याची ओढ तुला माहिती ना. त्याच्यापेक्षा आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो ना बुवा, आपल्या महाराष्ट्रात आपल्या हिंदू धर्माचा कसा उदो होईल याचा प्रामाणिक प्रयत्न कर. आज आपली संस्कृती कुठे चालली आहे, डबलवारी भजन कुठे चाललंय ते माझ्या तरुण वर्गाला सांग, भगिनींना सांग. आज जरी ते मुली असतील तर माझी 2च वाक्य नीट ऐका, कारण मी मुलींचा बाप आहे. बुवा मी सांगतोय, आज सध्या बाजारात शायनर खूप फिरतात भगिनींनी. ह्या 2 बाजूचा असा खरडवतं तुमका पाठ. हे आता हे म्हणतील मेलो आमचा काही जमत होता आता मोडतो ना आता हे म्हणतले. पण मी खरा सांगतोय, मी कधी खोटा बोलत नाही आणि आपल्याला आवडत नाही. मी स्ट्रेट फॉरवर्ड बुवा असल्यामुळे काही लोकांना ह्याच्यातल्या 10% लोकांना माझा भजन आवडायचा नाही, पण त्याचा माझा इलाज नाही. पण माझ्या भगिनींना माका जाग्यावर आणूकच व्हाया, कारण ह्या कलियुगात मी तुमका तसे असंच म्हणत नाही, पण हे नाक्यावर फिरणारे असतात ना असे 2 बाजू भाजरवणारे, यांच्यापासून सावध. कारण सध्या मार्केटमध्ये तुमका एवढी किंमत आहे ना, 100% मुलगी असत, 100% सरासरी महाराष्ट्राची सांगतोय, आणि 70% मुली असत, फक्त 70%. 30% मुलगी लग्नाशिवायच रवकले असत. म्हणून तुमची किंमत तुमची भगिनीने तुम्ही कमी करू नका. या शायनरांच्या नादात लागणार ना 3ऱ्या महिन्यात पिशी घेऊन पाठी येतात असं लक्षात ठेवा. मी तुमच्या भावासारखं आहे, माझा ऐकायचा असलं तर ऐका. आणि माझी भजनाही अशी असतं, जर 100 मुली असले त्या भजनात तर 2 मुलींनी जरी ऐकल्यानी ना तरी आमका त्या गावात जाऊन भजन केलेल्या काहीतरी सार्थक लागतं, आमका पुण्य मिळतं. कारण तुमची आई जी असते ना ते का तेवढा दुःख होत नाही तुम्ही जेव्हा पळाला जातात तेव्हा. खरा दुःख बापाक होता, लक्षात ठेवा. कारण तळ हाताच्या पोडाप्रमाणे तुमका त्यांनी सांभाळलेला असता 20 वर्षा, आणि एका क्षणात ती मुलगी दुसऱ्याची होता, परक्याची होता. 20-20 हजाराचा मोबाईल बाप तुमका घेऊन देता आणि आपण 800 रुपयाचो नोकियाचो त्याचा 8 चपलो तर 9 व्हायला येता. तुमका पटाचा नाही, पण त्या बापाक माहिती आहे. तुमच्यासाठी आपली मुलगी समाजात उठाण दिसा गोळी म्हणून 20 हजाराचा मोबाईल घेऊन देता. जरी पैसे नसले तरी मित्राकडून कर्ज घेता, पण माझ्या मुलीक मोबाईल हो. आणि आपण काय करतो, रात्री 12-12, 2-2 वाजता चॅटिंग करतो, तू कसा आहेस. मग तो तिकडून सांगता मी तुझ्या आठवणी झुरतो आहे. मी का प्रेम म्हणतात. ती श्रद्धा वालकर नावाची मुलगी बघा, आपल्या मुंबईची, एका नराधमाने दिल्लीला नेलं आणि ती मुलीची इच्छा काय होती, फक्त तू माझ्याशी लग्न कर. त्या मुलाने दिल्लीला नेलं, एक फ्रीज विकत घेतला, 35 तुकडे केले भगिनीने त्या मुलीचे. तुम्हाला माहिती नसेल युट्यूबवर बघा, आम्ही सांगतो ते खोटं असेल तर. 35 तुकडे केले आणि रोज एक तुकडा येऊन अरण्यात आणि नदीत टाकायचा. त्याला प्रेम म्हणतात. म्हणून हे आजकालचं प्रेम नाहीये, लक्षात ठेवा. आई वडिलांच्या आज्ञेत राहा. कुठलीही आई किंवा बाप तुमचं नुकसान करून येणार नाही, 100%. माझा शब्द फुकट जाणार नाही, कारण उजव्या सुंदरीच्या गणपतीच्या समोर बसून तुम्हाला सांगतोय. आणि अशी बुवा तुम्हाला कोण पोट तिडकीने सांगणार नाही. ह्यो मगाशी सांगा, हा तुम्ही शिक्षण घेऊ नको, तुम्ही ह्या करू नको, का फक्त भजनात बोलायचा असता. अशी आमची भजनं नाही. आम्ही पोट तिडकीने प्रबोधन करतो. गुंडू बुवा असू दे, माझं मी असू दे, ह्यो पोट भरू गेलो बुवा, ह्यो 5-6 दिवस काही ना घर नाही, ह्यो काहीतरी वाळी एक नदीत बिदीत आता 2 नंबर 3 नंबरला फिरतच असतो. अरे शिस्त ठेव बोलताना, खायच्या बुवा काय बोलावं ऐका का. नाही आवडला ना मी तुमका कधीच चालणार नाही. आणि 25 वर्षात कधी सांगलंय तर मला दाखवा की माझा गाणं आवडल्यावर टाळी वाजवा म्हणून. टाळी वाजून बुवा सांगायचे लागतं. खुळगो व्हायचं अजून तगडे रवलो, म्हणजे त्याला किती झोमता आता बघा.
उजर नाही चव्हाण बुवा, तुझ्या जर आई वडिलांना मानत असशील तर पेटीवर येऊन बसशील. बरोबर बोललोय? हा. अरे एवढे मायबाप भजनी श्रोते थंडीत थांबले आणि तू तकडे हे का गेलोस? आता ह्याच्यापेक्षा आणखी काय बोलणार नाही. आई वडिलांना मानत असतात तर त्यांनी येऊन बसत नाही तर तो मानतच नाही असं समजायचं. मग तो आमका आणि तुमचा काय मानतो ना? महाराष्ट्र महाराष्ट्र आणि दुसरा आहे मगाशी नको छोडू रेचा गाणं म्हटलंस ना, तू एक अर्धवट तो दुसरं एक दीड शामत त्यांनी पण असंच उहापोह केलेल्या की चुकीचा म्हणतोस. ह्यानी काय म्हटलं बघा, नको छळू रे. बुवा त्या गाण्यात पंचम पर्यंत स्वर जाऊ पडतो. तू तुझ्या पगाराप्रमाणे गाणी वाजवतोस. तुका जेवढं पगार हा तेवढा तुझा काम हा. तू माझ्या नादात लागा नको. मी परत सांगतोय, आज दुसऱ्या जिल्ह्यात येऊन सांगतोय, मी तुझं रिस्पेक्ट करतोय. मी तुझं आदर, तू मध्ये आता बोला नको. मी रिस्पेक्ट करतोय, आदर करतोय. तुझ्या भजनाचं मी भक्त असतोय. मी या मायबाप भजनी श्रोत्यांच्या समोर सांगतोय. पण तू लेवल सोडून जर बोलत असशील तर मी मेलेल्या आईचा दूध पियालेलो बुवा नाही. मी सगळ्यांच्या समोर सांगते. आणि हे माता भगिनी 5 जणी बसले आहेत ना, ते तरी उद्या चर्चा करतील. तो कडको आला, तो मेलो भारी हा, नक्की उद्या सांगतली. तो फुगलो बटाटे खावा त्याचा काय नाही उपयोग, नक्की उद्या ती सांगतली. आणि ती माका पोचपावती त्यांनी आपल्या नवऱ्यांना किंवा मुलांना सांगल्याने तरी बस झाला. आपल्या भावांना बुवा आपण बागी ह्या स्थानात जर केली ना तर परत 2 महिन्यात निदान फोन येऊ बुवा तुम्ही या तारखेत खाली असताय, तर ती आपली पोचपावती असता लक्षात ठेव. आणि आपण जर अशी इज्जती काढू लागलो ना एकमेकांचे, मनोरंजन ठीक आहे, मनोरंजन सगळेच बुवा करतात. श्रीकांत शिरसाट माझं काय मनोरंजन करीत नाही होय, तसं पेपर घेऊन टाकता बरोबर ना, काय कमी आहे काय. पण झालेलं नाही कधी बोलत, मी शब्द देतोय कधीच नाही बोलला. तर गाणं कसं आता बोल, नको छळू रे नंद किशोरा. यांनी काय म्हटलंय बघा, नको
नकोस ओढू वेणी असं नाही ना आता गाणं नीट आहे. मी ओरिजिनल गाणं या मी म्हणतो ओरिजिनल काळी चार नाही पंचम पर्यंत स्वर गेला पाहिजे आपल्या पगाराप्रमाणे नाही. हा हा आणि नाहीतर एक काम करा आपल्याला पेन्शन चालू झाली का आपण समजायचं की आपलं 60-65 आपले पूर्ण झालेले आहेत तेव्हा पेन्शन चालू होते. आपण कुठेतरी माघार घ्यायची आता या क्षेत्रातून. हा रिटायरमेंट दिस इज पॉइंट द चिल्ड्रन वांटेड टू बाबेल फॉर दिस काम. काय कळलं तुका माका इतिहास तर माका पण माहित नाही. जो 8वीतलो माका मॅडमने विचारलेलो प्रश्न त्याचं उत्तर फक्त मी पाठ करून ठेवलेलं. गणपती म्हणून सांगतोय द चिल्ड्रन वांटेड टू बाबेल फॉर दिस काम. आय कॅन वाकडा यू कॅन तोकडा. नको छळुवे नंद किशोरा नको ओढुवे धरलेला हात सोड पूर्ण कृष्णा जाऊ दे विखे आलो जाऊ दे विखे आलो. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत गाढा तुझी रे नाही बरी रीत जवाना तुझी रे नाही बरी पिसली माझी भांगडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती फक्त जे जाणार आहेत त्यांना विनंती आहे. आम्ही काय रेग्युलर या भागात येत नाही. एका चांगला तरी हो या करीत हा तुम्हीच काय थांबा फक्त 15-20 मिनिटं थांबा कारण आमच्यासारखे बुवा तुमका तसे मिळायचे नाही. हो धोंडे फोडो भयो गावात एका काही रस्त्याचं काम असलं तर ठेवा दिवसभर देवा शपथ सांगतोय. आता याच्यापेक्षा तुमच्या माहितीसाठी सांगते याच्यापेक्षा नाही आपण भेटवणार इजवणारे होत. आता मीच म्हणून आज होईल थोडासा मी व्हायला वातावरण बघून गप होईल. ही जर भरणार असती ना मारी तर तुमका काय तर दिसला असता पेटवला म्हणजे माझा. दोन जणांचे इथे गाजले दोन चबुवा इथे गाजले सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तो वर्धे गावात एक लिंगडाळ गावात. ह्या फक्त ह्याच्यासाठी हा बाकी खायच्या बुवासाठी नाही म्हणजे ह्याच्यातून दूर येऊ बोलतो. आता वर्धे गावातलं कोणते ह्या भगिनींना माहिती नाही ना माहिती आहेत ना. हा गुंडू सावंत माझं जवळचं मित्र जेवढं माझ्या बायकोवर नाही प्रेम केले तेवढं त्याच्यावर केलं. हा बघा त्याचे शब्द आहे का पोटावर घ्या म्हणता या लेवलचा तो बुवा. आणि असले आम्ही धंदे भगिनीनु करीत नाही. हा त्याच्यासाठी संस्कार लागतात. याचे वडील शिक्षक भाऊ शिक्षक ऐका वहिनी शिक्षक पण जो कर्मदरिद्री एकच असो बरोबर देवा शपथ. आणि म्हणून तो पोटार बसाचा बोलता नाही तू चांगलाच इलस भेटू असे कधी करतो ना तो बोलातो. त्यांनी बहुतेक आमची बारी ऐकलेली आहे ना त्याच्यामुळे ते का माहिती आहे काय लेवलला बोलू शकता. तू मगापासून एकटोच सांगता आणि पेटला काय तो वाटेल लागलो किंग मागून मला तुम्ही लागू आवश्यक. आता ही बतावणी कशी वाटतं हो तुमचा चिडकोवर सिंधुदुर्गातलो बुवा हो मी पण असलेलो बुवा नाही टिकत मी पण असलेले बुवा
कधीच कुठी एक लागलेलं. आणि आत्ताही सांगतोय गणेश जयंतीच्या या दिवसात माका जो गर्व झालो असत, मी मना झालो असत ना, तो त्या गणपतीने हायला हय ठेवू. व 25 वर्ष एक मंडळ टिकवलं नाही, हिंमत नाही. अरे तुझा भाव नाही येऊ शकलो तुझ्या तोंडाकडे बघून. ही छत्रपतींची गाणी जेव्हा म्हणतो ना तेव्हा अंगावर शहारे आले पाहिजे आपल्या. काय देवा दोन जरा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याला एक लावल, एक त्याला एक लावल, एक जवळाल खयावर. सकले लगले असल्या सोचल्या भरूया जोरात बस आज सोयाय बस आज सोयाय बस आज सोयाय परशुराम पांचाल बुवा या गाण्यामध्ये सॉफ्टनेस नाही. या गाण्याने आता असा म्हणतोय काय, असं म्हणतोय का त्याला. अरे काय बुवा पुण्याचं बाजार मांडलं. आमका सॉफ्टनेस कळत नाही, कुठे सॉफ्ट वागायचं कुठे कडक वागायचं सगळं आम्हाला समजतं. आम्ही पळून निघालो त्याच्यातून. आमच्याकडचे आंबे 5 डझनच्या पेटीत 60 आंबे लागतात आणि ह्याच्या पेटीत 400-500 आंबे लागतात. बिटका असतो बिटका. आणि
म्हणजे बुवानी सांगितलं की मंगलाष्टका म्हणतो ह्या म्हणतो बुवा मंगलाष्टका मी नाही म्हणत, तुका त्रास होता तर, पण मी गणेश जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने गणपती घराणा सांगतोय की माझे जे 30 पासून 40 पर्यंत जे रखडलेले तरुण असत त्यांची लग्न वेळेवर होऊ होईल. त्यांना पण वाटतं ना बुवा लग्न हो गया असा, अरे आम्ही सुटलो त्याच्यातून. प्रत्येकाक वाटतं आपलं लग्न हो गया. आणि लग्नाची खरी गरज तरुणांना तुमका सांगतोय, तरुणपणात लग्नाची गरज नसता. तुम्ही तरुणपणात तुम्ही जर बाहेर गेले असलास ना तर बाहेर पण तुमची हौशी भागवू शकतात, पण लग्नाची खरी गरज म्हातारपणी असता. लक्षात ठेवा, म्हातारपणी कोण कोणाचा नसता. आपली बायको वेडी वागडी हा ना तीच आपल्याला पाणी किंवा चहा देतली. सगळ्यात सुनेंच्या भरोश्यावर राहा नको. आणि जे वयस्कर लोक आहेत ना त्यांनी आयुष्यभर ज्यांनी कमवलेला हा त्यांना विनंती आहे माझी की तुम्ही जर कमवलेला आहात ना तर जिलांसाठी अजिबात ठेवू नको शिल्लक. तुम्ही तुमच्या आयुष्यात जा काय कमवलं असतं तुमच्या म्हातारपणापर्यंत सगळा संपवा. तुमची संतती जर चांगली असाल तर त्यांना तुम्ही कमवलेल्या पैशाची गरज नाही. तुम्ही जन्मात घातलेली मुलं जर चांगली असतील तर तुम्ही कमवलेल्या पैशाची त्यांना गरज नाही. पण तुमची संतती जर चुकीची असाल तर तुमचे पैसे एका वर्षात संपून सुद्धा ते मागे पुढे बघूचे नाही. असला सांगू शकता. आज रेकॉर्ड करून घेत पुढच्या बारीक आपल्या नावावर कपूया म्हणून मी सगळ्यात सध्या बोलत नाही. आता श्री हरी जगत पिता ह्या गाण्यात भजनात जास्त खर्च बुवा म्हणता तर तुमका माहिती आहे, पण तिने आपल्या नावावर कपवलंय. ब्रँड लावायचो चव्हाण बुवा गाणा कसा आता ऐकचं काम नाही आहे, याला तपश्चर्या आहे, कष्ट आहेत. लोक बमाटता काय का बमाटता म्हणजे काय वाळात बमाटता की काय तू बमटान बघ. आपण रावायचा सपरेट 2 मध्ये मंडळी बमटा लावायचा पाकिट भरायचा आपल्या खिशात करा. आता हिंमत आली ना बोलण्यात बोलायची, हिंमत असली तर तरी बोलायचा आणि विसरून जाऊचा मग गडगो घालीन जा मला उद्या. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायण. दुसरे लावतले लगीन दुसऱ्याने केल्यान आणि काय तुका शाळेत दुसऱ्याने नेल्यानी मी मेलोय काय उद्या दुसरे नका लगवतले याचा तसं नाही आहे का. मी आधी 8 दिवस देऊन वर ठेवतले फक्त होय मी तोपर्यंत एका मी सुको सोडित नाही. छोटासा गजर घेतो आणि विनोद कसं वाटलं काय दिगू सांगतो दिगू काय सांगतो. गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा,
देह लागतो कळीचा स्पर्श होत पाकळाचा वाट चालतो सगळ्याची होतो नाद पैदेणाचा प्रीत उंबऱ्या पलाळ शोधते कुळ सुखाच्या गुणते बातरी अंतरी ओल्या प्रेमसरी राज रंगात विजले अणजणते तेजरी राधाबाई दर्शन घेण्यासाठी रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी पण जाते वेळी तरुण वर्ग जर पंढरपूरला जात असेल तर आपल्या आई वडिलांना घेऊन जावा तिथे स्नान घाला देणार नाही तर हल्ली काय काय जण आहेत आमच्या जवळचे मित्र तिकडे जाणार पंढरपूरला आणि सेल्फी काढणार आणि स्टेटसला ठेवणार काय तर मी पंढरपूरचा भक्त वारकरी आणि तिथे जाऊन माऊली माऊली म्हणणार आणि अय्यम डबल माझे एकदम मग लेवल सोडून बोलणार काही जण होणार नाही त्याचा मी सांगतो आपल्या घरात जर आपले आई वडील दुःखी असतील तर पंढरपूरला जाऊन तुम्हाला मोक्ष मिळणार नाही आई वडिलांना पहिलं सुखात ठेवा जशी जमेल तशी प्रामाणिक आपल्या आई वडिलांची सेवा करा आपल्या कुलदेवतेची सेवा करा आपल्या ग्रामदेवतेची सेवा करा आणि मग तीर्थक्षेत्राला जावा नाहीतर मग हा मी पंढरपुरात गेलोय मी तुळजापुरात गेलोय घरी आऊ बापू आपलं उपाशी असतात कसो देव बापू लोकांना राहणार म्हणून सांगतोय बघा एकच मुद्दा फक्त राहिलाय मोहनचा हा विद्यार्थी आहे मुळात हा लांज्यावरून माझ्याकडे गेली 4 वर्ष येतोय 4 वर्ष आणि जेव्हा तो माझ्याकडे आला ना तेव्हा शून्य होता शून्य त्याने उभं राहून सांगावं आज तो एक पद्धतशीर सिंगल भजन करू शकतो आणि एवढा कष्टाळू आहे भर झोपेच्या वेळातच येतो दुपारी 11-12 वाजता 3 वाजता हालातो ना आणि ह्या देवा ता देवा ता देवा म्हणजे जेवढं झोपेचा वेळ असता तेवढं मी त्याच्यासाठी देतोय आणि मी जे विद्यार्थी व घडवले ते माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांना सांगितलेलं आहे मी 1 रुपयाचा त्यांचा वशियाळू नाही हा बक्षीस वगैरे देतात हे मान्य आहे मला अजून दिल्या नाही त्यांनी त्या का दिल्या नाही दिल्या तरी मला चालणार खरं सांगतोय तुम्हाला आणि हे मी जबाबदारीने बोलतो 70-80च्या वरती शिकून गेले पण सध्या आहेत
यांना फक्त मी निस्वार्थी शिकवण्याचं कारण एकच आहे की हे कुठेतरी मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा हरिनामाच्या माध्यमात यावेत. आणि म्हणून ते खरं सांगतोय मी, 1 रुपया घेतल्याशिवाय मी यांना शिकवतो. असे मला वाटतं हरियाणवर शिकवतात. मला पूर्ण माहिती नाही पण ऐकिवात आहे माझ्या. 1 रुपया घेतल्याशिवाय शिकवतो. हे हल्ली जे मोबाईल मध्ये जी पिढी बर्बाद होते आहे ना, मोबाईलमुळे ते गेम वगैरे काय खेळतात. मोबाईलचा वापर चांगला पण करू शकतो आपण, पण काही मुलं बिघडली आहेत, ती बिघडू नये म्हणून निदान 50-60 तरी वाटावती त्याच्यातून. हो माझा स्वार्थ हा, बाकी माझं. आणि माका मुळात झील नाही, 3 चढवा असत. त्याच्यामुळे हे जे सगळे असत हे 70-80 जण माझे झीलच असत. त्याच्यामुळे माझा नाव भविष्यात सातबारात लागताना नाही असा कोणी मला नको. सातबारात नाही जरी लागला तरी महाराष्ट्रात हे जेव्हा जेव्हा भजन करतले तेव्हा माझं नाव 100% असताना पाहिजे. आपल्या लक्षात ठेवा, बरोबर. तेवढं बस झालं. आणखी झील घेत हवंय, सगळ्यांचे झील पोचतं. आता नक्की पोचतील की नाही झील कोणाला माहिती. हा असा उपयोग काय, काय काय मेहनत कर माझं नसते झील तर चांगली असा म्हणतात काय काय का. माका एक सांगा तुम्ही, शेवटचा सांगते. माका बोलण्यासारखे खूप आपण माका जाऊ का 3 तास होईल. एखादो मुलगो जर दारू पिऊन बापसाच्या आधी जर मरत असतात मग तो मुलगो होयो कशा. माका मुलगो आपल्या का हो म्हातारपणी आपल्या बापाक आधाराची काठी म्हणून मुलगो हो, बरोबर ना. आणि तोच मुलगो जर दारू पिऊन जर तरुण वयात जर जात असतात तर त्या म्हाताऱ्या आई वडिलांसाठी मुलाची गरज काय. मुलगा नसलो मी सुखी असय. चेडवा काय दारू खातील अशी मला वाटत नाही. म्हणून पहिला बापसाला ती दारू घेता नाही. सुमडीत बापूस दारू घेतल्यानंतर चालता झील काय तू बसतले. असो समझने वाले को इशारा काफी है. जो है वो ऐसा ही है, ऐसा ही लोगों ने मेरे को स्वीकारा है. इसलिए मैं आज देवरूप में आया है और मेरे साथ एक चमक छल्लू. तू झोपे की नो ते का चादर घालून द्यावा. मी सांगतोय सकाळी ते काय जाऊचं नाही सिंधुदुर्ग ते काहीतरी झोपा दे वाजे ते का बुडकवा मग जाय. चला या रे या सारे या गजाननाला आळव्या नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.